बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील कवडगाव येथील 26 वर्षीय तरुणी अयोध्या हिचे लग्न झाले होते। तिचे लग्न गेवराई तालुक्यातील लुकास मसला गावातील राहुल वरकटे याच्यासोबत झाले होते। लग्नानंतर सुरुवातीचे दिवस चांगले गेले। सुखाच्या संसारात एक फूल उमलले। अयोध्याला मूल झाले, मात्र या सुखात नियतीने दुःखाचा घाला घातला। तिचा नवऱ्याचे निधन झाले। नवऱ्याचे निधन आणि मुलाच्या डोक्यावरचे पितृछत्र हरवल्यानंतर अयोध्या एकटी पडली होती। मात्र शिक्षण आणि जिद्द यातून तिने आता पोलीस भरतीमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला। त्यासाठी तिने आपला मुलगा सासरी ठेवत बीड शहर गाठले। तिची वाट अधिकच खडतर होती, मात्र तिने मागे न हटण्याचा निर्णय घेतला। या वाटेवरच तिची भेट बालपणीची मैत्रीण वृंदावनी हिच्यासोबत झाली। वृंदावनी सतीश फरताळे, मुक्काम पोस्ट राजीव गांधी चौक, बीड हिच्यासोबत तिची ओळख झाली। वृंदावनी फरताळे ही 3 मुलांसह बीडमध्ये राहायला आहे। तिचा नवरा गावी असतो। वृंदावनी आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी बीड शहरात आली होती। पदरात 3 मुले असतानाही ती मोठ्या जिद्द आणि उमेदीने लढा देत होती। होमगार्डच्या माध्यमातून ती आता आपल्या 3 मुलांचा उदरनिर्वाह करू लागली होती। तिची ही जिद्द पाहून अयोध्येला देखील मोठे बळ मिळाले। अयोध्येच्या नवऱ्याचे निधन आणि पदरात मुलगा असल्याने वृंदावनीच्या लक्षात आले होते। त्यामुळे तिने मदत म्हणून अयोध्येला होमगार्डमध्ये भरती केले होते। यातूनच अयोध्याचे वृंदावनी सोबत घट्ट नाते झाले होते। अयोध्या अधूनमधून वृंदावनीच्या घरी येऊ जाऊ लागली होती। दोघींमध्ये चांगलीच मैत्री झाली होती। नवरा गावाकडे असताना वृंदावनी शहरातील एका तरुणाच्या प्रेमात पडली होती। गेल्या काही वर्षापासून त्यांच्यामध्ये सूत जुळे होते। नवरा जवळ नसल्यामुळे तोच तिचा मोठा आधार बनला होता। नवऱ्याच्या सुखापासून वंचित असलेल्या वृंदावनीला तो सुख देत होता। एकूणच प्रेमाच्या एका वेगळ्या वळणावर वृंदावनी चालली होती। आपण कोणत्या मार्गावर चाललो आहोत याची तिला भान उरले नव्हते। दुसरीकडे अयोध्येच्या आयुष्यातही दुःखाचा डोंगर होता। नवऱ्याच्या निधनानंतर ती पूर्णपणे एकटी पडली होती। ती तरुण होती, तिलाही मानसिक आणि शारीरिक सुखाची गरज होती, मात्र हे सुख तिला मिळत नव्हते। तिच्याच वयाची असणारी तिची मैत्रीण मात्र नवऱ्यापासून वेगळी राहत असली तरी सुखात होती। तिच्या या सुखाचे गुपित अयोध्येला कळाले। तिच्या मनातही वासनेचा अंकुर फुलू लागला। आपल्या ध्येयाकडे थोडा कानाडोळा करत ती शरीर सुखाचा विचार करू लागली। तिच्या मनात उत्तेजना निर्माण झाली आणि तिचा पाय घसरायला वेळ लागला नाही। तिची नजर वृंदावनीच्या प्रियकरावरच पडली। ती आता त्याच्याशी लगट करू लागली। अवघ्या 26 वर्षीय अयोध्येचा देखणा तर्णाबाण देह त्यालाही खुणावू लागला। तिच्याकडून प्रतिसाद मिळतो म्हटल्यावर तो मागे हटला नाही। त्यानेही तिच्यावर झडप घातली। तिला ते सुख हवे होते। तिनेही त्याला आपल्या प्रेम संबंधात अडकवून ठेवले। आता त्याला वृंदावनीच्या देहाचा कंटाळा आला होता आणि नवीन कवळा देह मिळाला होता। साहजिकच त्याने वृंदावनीकडे पाठ फिरवली। प्रियकर टाळू लागल्याने वृंदावनी निराश होऊ लागली। तो अचानक आपल्यापासून का दुरावला गेला याचे कोडे तिला सुटत नव्हते। दुसरीकडे निराश असणारी अयोध्या मात्र आता भलतीच खुश राहू लागली होती। याचे कारणही वृंदावनीला समजत नव्हते। मात्र तिच्या मनात असणाऱ्या दोन्ही प्रश्नांची उत्तरे तिला सापडली आणि तिच्या रागाचा पारा चढला। अयोध्या आपल्या प्रियकराच्या प्रेमात बुडाली आहे हे तिच्या लक्षात आले। अयोध्येला सावरत असताना आपण आपला प्रियकर गमावल्याची जाणीव तिला झाली। आपल्या मदतीसह आपल्या प्रियकरही अयोध्येने पळवला हे आता तिच्या लक्षात आले। तारुण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या अयोध्येने आपल्या प्रियकराला जाळ्यात ओढले हे समजल्याने तिच्या तळपायाची आग मस्तकात गेली। अयोध्या होमगार्ड म्हणून कार्यरत होती आणि ती पोलीस भरतीची तयारी करण्यासाठी बीड शहरात राहत होती। आता प्रियकर तिचा सर्व खर्च करू लागल्यामुळे तिची आर्थिक चणचण दूर झाली होती। मात्र वृंदावनी मात्र आर्थिक संकटात सापडली होती। तसेच तिला शरीर सुखही मिळत नसल्यामुळे प्रियकर पुन्हा आपल्याकडे येण्यासाठी काय करावे, अयोध्येला वाटेतून बाजूला कसे करावे या विचारात आता वृंदावनी पडली होती। त्यातूनच तिने अयोध्येला धडा शिकवण्यासाठी योजना आखली।
नेहमीप्रमाणे तिने अयोध्येला आपल्या घरी बोलवले. या दरम्यान 19 ऑगस्ट रोजी अयोध्या ही वृंदावनीच्या घरी आली. दोघींमध्ये बोलता बोलता प्रियकराचा विषय निघाला आणि वाद सुरू झाला. वृंदावनीने अयोध्येला ठणकावून सांगितले, तू माझ्या प्रियकराचा नाद सोडून दे. मात्र अयोध्या ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हती. यातून त्या दोघींमध्ये झटापटी झाली. मात्र अयोध्येला ठार मारण्याच्या बेतानेच वृंदावनीने आधीच पूर्ण तयारी केली होती. आता मिळालेली संधी साधत तिने तिला विष पाजले. काही वेळातच अयोध्याने जगाचा निरोप घेतला. अयोध्येचा जीव तर घेतला, पण आता हे प्रकरण अंगलट येणार आणि आपल्याला आयुष्यभर तुरुंगात सडावे लागणार याची जाणीव वृंदावनीला झाली. आता या मृतदेहाची विल्हेवाट कशी लावावी याचा विचार ती करू लागली. त्यानंतर तिने पुरावा नष्ट करून या प्रकरणातून सुटका करून घेण्याची योजना आखली. तिने अयोध्येचा मृतदेह एका मोठ्या खोक्यात भरून ठेवला. दुपारी तिचा 14 वर्ष वयाचा मुलगा आला तेव्हा त्याला हा बॉक्स टाकून देऊ असे वृंदावनीने सांगितले. त्यामध्ये काय आहे हे काही त्या मुलाला माहीत नव्हते. तो मुलगा स्कूटी चालवायला बसला तर पाठीमागे बॉक्स घेऊन ती बसली. तो बॉक्स तिने नाल्यामध्ये फेकून दिला. तिथून ते दोघे परत आले. मृतदेहाची विल्हेवाट लावल्यानंतर ती काही झाले नसल्याचा आव आणत फिरत होती. तिकडे अयोध्येचा तिच्या कुटुंबियाशी काही संपर्क होत नव्हता. दिनांक 19 ऑगस्टपासून अयोध्येचा फोन बंद झाला. तिच्या घरचे चिंतेत होते. त्यांनी शोधाशोध केली, मात्र ती काही मिळाली नाही. त्यानंतर भाऊ ज्ञानेश्वर सुरनर याच्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलिसात मिसिंग तक्रार दाखल केली. PI किशोर पवार आणि टीमने याचा गांभीर्याने तपास केला. चौकशीत वृंदावनीवर संशय बळावला. तीच अयोध्येला शेवटची भेटल्याची माहिती मिळाल्यामुळे तपास तिच्यावर येऊन थांबला होता. तिची सखोल चौकशी करताच तिने आपण मृतदेह फेकल्याची माहिती दिली. वृंदावनीच्या म्हणण्यानुसार अयोध्यानेच विष प्राशन केले होते. तिचा मृत्यू झाल्याने भीतीपोटी मृतदेह फेकून दिला असे तिने पोलिसांना सांगितले. पोलिसांना संशय आहे की वृंदावनीने अयोध्येला विष पाजले आहे. अयोध्येच्या अंगावर काही जखमा आहे, त्यामुळे दोघींमध्ये झटापटी झाल्याचाही अंदाज आहे. किंवा गाळा आवळून मग विष प्राशन केल्याचा बनाव केला आहे का याचाही तपास केला जात आहे. पोस्टमॉर्टम झाले असून मृत्यूच्या कारणाचा अहवाल डॉक्टरांकडून आल्यानंतर याची स्पष्टता होणार आहे. सकाळी 9 वाजता वृंदावनीच्या घरात गेलेली अयोध्या बाहेर आलीच नाही. ती घरातच मृत झाली. मुलगा शाळेतून येईपर्यंत वृंदावनीने तिचा मृतदेह एका मोठ्या खोक्यात पॅक केला. 14 वर्षीय मुलगा शाळेतून येताच त्याला सोबत घेऊन तिने हे खोके स्कूटीवर ठेवले आणि शहराबाहेर पांगरी शिवारात टाकले. बॉक्स घरातून बाहेर काढून 2 व्हीलरपर्यंत नेतानाची घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.